लग्नापर्यंत मुलामुलींना समान संधी देऊन मोठं करत असताना लग्नानंतर मात्र परिस्थिती एकदम बदलते. म्हणजे लग्न झाल्याबरोबर त्या मुलीकडून सून म्हणून वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा सुरू होतात आणि तीही त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात थोडं स्वतःच्या करिअरकडे सुरुवातीला दुर्लक्ष करू लागते. त्यातून तसं न करता करिअरच जोमाने चालू ठेवलं तर ती फारशी आवडती सून होत नाही. त्यानंतर मुलं झाल्यानंतर ती स्वतःहून मुलांचं संगोपन या गोष्टीला जास्त प्रायोरिटी देते आणि मग सगळंच बदलतं. म्हणजे करिअरकडे जास्त लक्ष देऊन मुलं थोडी दूर करावीत तर ती स्वतः गिल्टमध्ये जाते. तरीही संसार मुलं असूनही जर कोणत्याही टॉप पोझिशनवर कोणती स्त्री असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा असतो तिच्या सपोर्ट सिस्टीमचा. मग ते सासू सासरे असोत, तिचे स्वतःचे आई वडील असोत, नवरा असोत किंवा तिच्या घरच्या मेड्स असोत. या सपोर्ट सिस्टीम शिवाय कोणतीही स्त्री आपल्या फील्डमध्ये टॉपला जाऊ शकत नाही. नाहीतर ॲव्हरेज करिअर करत घर, संसार आणि आपलं काम सांभाळणाऱ्या असंख्य स्त्रिया आजूबाजूला दिसतात. म्हणून त्या कमी हुशार असतात असं नाही, त्या डिझर्व करत नाहीत असं नाहीत. कमी पडतो तो फक्त सपोर्ट.